Dear friends, next article is photorespiration. Evolution of CO2 in presence of light and chlorophyll, that is called as photorespiration. It occurs in hot, dry, bright days. Stomata get closest. Instead of CO2, plant starts to fix O2 and it produces two carbon compounds like phosphoglycolate instead of three carbon compounds like 3-PGA. Produces no sugar molecule, no ATP formation. So photorespiration is wasteful process common in C3 plants. It is common in C3 plants. C3 प्लांटचा सर्वात मोठा ड्रॉबॅक काय? प्रेझेन्स ऑफ फोटोरेस्पिरेशन. का? C3 प्लांट मध्ये RUDP कार्बोझायलेज जे एन्झाइम आहे हे CO2 कॉन्सन्ट्रेशन 50 ppm पेक्षा कमी असेल तर पाथवे स्टॉप केला जातो. When CO2 concentration is less than 50 ppm, pathway stop. Then temperature, समजा 10 to 25 up to 35 degree centigrade टेम्परेचर असेल तर पाथवे C3 पाथवे नॉर्मल होतो. पण टेम्परेचर वाढलं तर पाथवे स्टॉप केला जातो. त्याचबरोबर O2 कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर फोटोरेस्पिरेशनची प्रोसेस होते. सो व्हेन CO2 concentration decreases, temperature increases and O2 concentration increases, C3 plant follow the process of photorespiration because during this situation, अशा ज्या सिच्युएशन आहेत त्या सिच्युएशन मध्ये RUDP कार्बोझायलेज एन्झाइम आहे. That RUDP carboxylase, when O2 concentration increases, it becomes RUDP oxygenase. It becomes RUDP oxygenase and it fixes O2 instead of CO2 and follow the process of photorespiration. It is double wasteful process. कारण जेवढा CO2 फिक्स केला जातो त्यापैकी 25% CO2 या प्रोसेस मध्ये लॉस्ट होतो. CO2 लॉस होणे म्हणजे शुगरचा लॉस, प्रोडक्टिव्हिटीचा लॉस. त्याचबरोबर या प्रोसेस मध्ये NADH2 आणि ATP यूज केले जातात. त्यामुळं एनर्जीचा लॉस होतो म्हणजे डबल वेस्टफुल प्रोसेस म्हणता येईल. 3 cell organelles are involved in photorespiration. These are chloroplast, peroxisome and mitochondria. तिन्ही सेल ऑर्गॅनेल मध्ये मिळून फोटोरेस्पिरेशनच्या रिॲक्शन्स होतात.
बघूया आता काय काय होतं ते. फर्स्ट, रिएक्शन्स इन क्लोरोप्लास्ट. RUDP 5 कार्बन कंपाऊंड आहे. नेहमी RUDP काय करतो, CO2 बरोबर कंबाईन होतो आणि 3PGA बनतो. परंतु जर टेम्परेचर जास्त असेल, CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी असेल आणि O2 कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, तर इथं RUDP carboxylase acts as a RUDP oxygenase and fix O2 instead of CO2 in chloroplast. आणि त्यामुळं इथं एक 2 कार्बन कंपाऊंड तयार होतो, फॉस्फोग्लायकोलेट, आणि 3PGA हा 3 कार्बन कंपाऊंड सुद्धा तयार होतो. इथं फार महत्वाची गोष्ट आहे. 5 कार्बन कंपाऊंड जो RUDP होता तो O2 बरोबर कंबाईन होऊन इथं 2 कार्बन कंपाऊंड फॉस्फोग्लायकोलेट आणि 3 कार्बन कंपाऊंड PGA बनला, 3PGA बनला. 3PGA बनणं अतिशय महत्वाचं आहे इथं, कारण जेवढा CO2 कार्बन जो बाहेर पडणार आहे त्यातला 75% कार्बन हा 3PGA च्या रूपानं वाचवला या प्लॅननी. म्हणजे कार्बन जो लॉस होणार होता तो बराचसा कार्बन 75% वाचवला. हेही आपल्याला विसरता कामा नये फोटो रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये. 9, फॉस्फोग्लायकोलेट, त्याच्यामधून फॉस्फेट बाहेर पडणार आणि तयार होणार 2 कार्बन कंपाऊंड ग्लायकोलेट इन क्लोरोप्लास्ट. तर RUDP फिक्स O2 instead of CO2 and RUDP oxygenase stimulate the process of photorespiration to produce phosphoglycolate and 3PGA. Then phosphoglycolate is converted into glycolate. Now glycolate is transported to peroxisome. जे 2 कार्बन कंपाऊंड ग्लायकोलेट बनला तो 2 कार्बन कंपाऊंड पेरॉक्सिसोम मध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो आणि तिथं त्याचं ग्लायऑक्झिलेट आणि H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड मध्ये कन्वर्जन होतं. सो ग्लायकोलेट is converted into glyoxylate, during which H2O2 hydrogen peroxide is released. This H2O2 is converted into H2O plus O2 in presence of peroxidase enzyme. Then this glyoxylate is converted into glycine. या प्रोसेस मध्ये अमोनिया ऍड होतो आणि ग्लायसिन नावाचं अमिनो ऍसिड बनतं. तेव्हा ग्लायकोलेट पासून ग्लायऑक्झिलेट बनलं, हायड्रोजन पेरॉक्साइड बाहेर पडलं, ग्लायऑक्झिलेट मध्ये अमोनिया ऍड झाला, ग्लायसिन अमिनो ऍसिड बनलं. ही प्रोसेस झाली पेरॉक्सिसोम मध्ये. त्यानंतर ग्लायसिन इज ट्रान्सपोर्टेड इन माइटोकॉन्ड्रिया. ग्लायसिन प्लस ग्लायसिन 2 कार्बन प्लस 2 कार्बन कंपाउंड्स
2 carbon plus 2 carbon compounds produces serine. त्यांच्यापासून सीरीन तयार होणार आणि या प्रोसेस मध्ये CO2 बाहेर पडतो 25%. जेवढा CO2 फिक्स केला त्याच्या 25% लॉस इथून होतो. पेट्रोलच्या टाकीत पेट्रोल भरलंय पण लहान होल पडलंय, त्यातून लिकेज व्हायला लागला. प्लॅननी प्रयत्न हा केला, ज्या स्पीडनं पेट्रोल भरतोय, जो लिकेजचं होल आहे ते लहान असल्यामुळं 25% लिकेज होतंय. तो प्रयत्न प्लॅननी केलेला आहे 3PGA बनवून. आणि या प्रोसेस मध्ये NAD पासून NADH2 पण बनतो. तर अशा प्रकारे इथं 3 कार्बन कंपाऊंड, 2 कार्बन प्लस 2 कार्बन 4 कार्बन बनायला पाहिजे, पण CO2 लॉस झाला नाही तर त्यामुळं 3 कार्बन कंपाऊंड सीरीन नावाचं अमिनो ऍसिड बनलं. तर इथं ऍक्च्युअल CO2 चा लॉस मायटोकॉन्ड्रिया मध्ये होतो फोटोरेस्पिरेशनच्या प्रोसेस मध्ये. मायटोकॉन्ड्रिया कडून सीरीन अमिनो ऍसिड हे नंतर पाठवलं जातं. सीरीन इज ट्रान्सपोर्टेड टू पेरॉक्सिसोम. या पेरॉक्सिसोम मध्ये पुन्हा NH3 इथं काढून घेतला जाईल आणि याचं कन्व्हर्जन ग्लिसरेट मध्ये होतं. सुरुवातीला हा इथं ग्लिसरेट, फायनली ग्लिसरेट बनतं. त्यानंतर हे ग्लिसरेट जे आहे ते ग्लिसरेट इथं ATP मॉलिक्युलचा उपयोग केला जातो आणि ADP तयार होतो आणि ग्लिसरेट पासून फॉस्फोग्लिसरिक ऍसिड बनणार. या सीरीन पासून हायड्रॉक्सी पायरुवेट बनतं. त्या प्रोसेस मध्ये NADH2 यूज केला जातो आणि त्यापासून नंतर मग हायड्रॉक्सी पायरुवेट पासून ग्लिसरेट बनतं. ग्लिसरेट पुन्हा क्लोरोप्लास्ट मध्ये ट्रान्सपोर्ट होतं आणि ग्लिसरेट पासून फॉस्फोग्लिसरिक ऍसिड बनतं. त्यावेळी ATP मॉलिक्यूल यूज केले जातात. तयार व्हायला पाहिजे ते वापरलेच, म्हणून तर या प्रोसेसला एकतर CO2 लॉस झाला म्हणजे सिंगल वेस्टफुल आणि ATP वापरले म्हणजे डबल वेस्टफुल प्रोसेस म्हणता येईल. ज्या प्लांट मध्ये फोटोरिस्पिरेशनचा रेट जास्त म्हणजे C3 प्लांट मध्ये फोटोरिस्पिरेशनचा रेट जास्त, त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी. आहे. व्हीट म्हणा, राईस म्हणा, यांची प्रोडक्टिव्हिटी C3 प्लांट आहेत ते कमी राहणार. ज्यांच्यामध्ये फोटोरिस्पिरेशन जास्त त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी राहणार, हे लक्षात ठेवा. आणि C3 प्लांट मध्ये प्रोडक्टिव्हिटी कमी असते कारण फोटोरिस्पिरेशनचा रेट जास्त असतो. सो दिस इज डबल wasteful process. Thank you very much. आता या प्रोसेस बद्दल NCERT न काय दिलंय त्याच्याविषयी चर्चा करूया. जनरली काय होतं, RUDP कार्बोझायलेज रुबिस्को CO2 फिक्सेशन करतं, परंतु टेम्परेचर जास्त, CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी आणि O2 कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर RUDP कार्बोझायलेज एन्झाइम चेंजेस इनटू RUDP ऑक्सिजनेज and it fix
O2 instead of CO2. बघा, ऍक्टिव्ह साइट ऑफ रुबिस्को कॅन बाइंड CO2 अँड O2. दोघांच्या बाइंडिंग साइट आहेत. दोघांच्या बाइंडिंग साइट आहेत. त्यामध्ये CO2 ही त्या रुबिस्कोची पत्नी आहे आणि O2 प्रेयसी आहे. पत्नी मिळाली पत्नी बरोबर कंबाईन, प्रेयसी मिळाली प्रेयसी बरोबर. अशी या रुबिस्कोची ख्याती आहे. इट हॅज ग्रेटर अफिनिटी फॉर CO2 दॅन O2. बाइंडिंग साइट इज कॉम्पिटिटिव्ह. रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 अँड CO2 डिटरमाइन्स. म्हणजे जर O2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर O2 बरोबर कंबाईन होणार, ऑक्सिजनेज मध्ये रूपांतर होणार आणि O2 बरोबर कंबाईन होणार. आणि CO2 कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर हे CO2 बरोबर कंबाईन होणार आणि RUDP कार्बोझायलेज म्हणून काम करणार. In C3 plant, some O2 binds Rubisco, hence CO2 fixation decreased. Here, RUBP binds with O2 to form one molecule of phosphoglycerate. हा फॉस्फोग्लायकोलेट बनतं. फॉस्फोग्लायकोलेट पासून पुन्हा ग्लायकोलेट बनतं आणि ही फोटोरेस्पिरेशनची प्रोसेस फॉलो केली जाते. इथं ATPचा वापर होतो, CO2चा लॉस 25% होतो, म्हणून डबल वेस्टफुल प्रोसेस आपण म्हटलेला आहे. शुगर बनत नाही यामध्ये, परंतु C4 प्लांट मध्ये फोटोरेस्पिरेशन होत नाही, म्हणून प्रोडक्टिव्हिटी C4 प्लांटची जास्त आहे. कारण त्यांनी फोटोरेस्पिरेशन मिनिमाइज करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून C4 प्लांट्स मध्ये प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे, कारण फोटोरेस्पिरेशन निग्लिजिबल किंवा नाहीच. Because of photorespiration, plants have special adaptations to limit effect of photorespiration. आणि ही फोटोरेस्पिरेशनची प्रोसेस मिनिमाइज करण्यासाठी C4 प्लांट्स आणि CAM प्लांट्स असे मॉडिफिकेशन प्लांट्स मध्ये झालेले आहेत.